हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये काही सर्वात महत्त्वाच्या टॉपिकबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. तर तो सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कुठला, तर आपण ज्या ठिकाणी राहतो तो ठिकाण. आता आपण ज्या ठिकाणी राहतो तो ठिकाण म्हणजेच काय, तर मला सांगा बरं की आपण कुठल्या ठिकाणी राहतो. म्हणजेच आपण कुठल्या गावामध्ये राहतो, कुठल्या शहरामध्ये राहतो, कुठल्या राज्यामध्ये राहतो, कुठल्या देशामध्ये राहतो. आता कुठल्या देशामध्ये राहतो माहिती आहे, कुठल्या राज्यामध्ये राहतो माहिती आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याचे नाव काय आहे? बरोबर, महाराष्ट्र. मग या महाराष्ट्राच्या आजूबाजूला किती राज्य आहेत माहिती आहे का? ते माहिती करून घेण्यासाठी किंवा संपूर्ण भारतामध्ये किती राज्य आहेत हे माहिती करण्यासाठी माझ्याकडे आहे एक लाकडी नकाशा. तर या लाकडी नकाशाचा वापर करून आपण सर्वात आधी या ठिकाणी बघू शकतो की हा असा एक आपला भारताचा नकाशा आहे. आता भारताच्या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी या बाजूला, या बाजूला, या बाजूला आणि या बाजूला, म्हणजेच बाजू म्हणण्यापेक्षा आता मी काय म्हणणार यांना दिशा म्हणणार. ही झाली उत्तर दिशा, पूर्व दिशा, दक्षिण दिशा आणि ही झाली पश्चिम दिशा. म्हणजेच या नकाशामध्ये सर्वात तुम्हाला जर प्रश्न जर विचारला गेला की सर्वात उत्तरेला कुठला राज्य आहे किंवा सर्वात उत्तरेला कुठला केंद्रशासित प्रदेश आहे तर तुम्हाला हे सांगता येईल. सोबतच या ठिकाणी तुम्हाला या नकाशाच्या आधारावर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कुठला सर्वात मोठा राज्य, त्याच्या क्षेत्रफळ म्हणजे आकार, सर्वात मोठा राज्य कुठला आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. तर नकाशा जे काही आहे, नकाशा अभ्यासणे का गरजेचं आहे, तर नकाशा अभ्यासणे यासाठी गरजेचं आहे ज्यावेळी आपण बघतो की आपला जो काही भारत देश आहे हा भारत देश वेगळ्या वेगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, तर नद्या आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर जंगले आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर आपण बघतो तर पर्वतरांगा आहेत आपल्याकडे. मग त्या पर्वतरांगा कुठून सुरू होतात, हिमालय कुठं आहे किंवा मग एखादी पर्वतरांग, निलगिरी पर्वतरांग कुठं आहे, सह्याद्री पर्वतरांग कुठं आहे, हा जर प्रश्न जर आपल्याला जर विचारला गेला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की ती उत्तरेला आहेत की दक्षिणेला आहेत की पूर्वेकडे आहेत की पश्चिमेकडे आहेत. अशा पद्धतीची समज असण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला नकाशा वाचन करता येणे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून आपण या लाकडी नकाशाचा वापर करून चांगल्यात चांगल्या पद्धतीने नकाशामध्ये कुठला राज्य कुठल्या ठिकाणी आहे हे आपण समजू शकतो. सोबतच हे करत असताना विद्यार्थ्यांना आपण काही प्रश्न विचारू शकतो की सर्वात मोठा राज्य कुठला, सर्वात लहान राज्य कुठला आणि सर्वात पूर्वेकडील राज्य कुठला असेल किंवा सर्वात पश्चिमेकडील राज्य कुठला आहे, दक्षिणेकडे किती राज्य आहेत किंवा मग सर्वात सेंटरमध्ये मतलब मध्यभागी कुठला राज्य आहे किंवा मग आपल्याला कर्कवृत्त रेषा, अक्षवृत्त रेषा ह्या रेषा सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतील. यासाठी म्हणून आपण या लाकडी नकाशाचा वापर करूया आणि तुम्ही या ठिकाणी या नकाशाचा वापर करून विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने नकाशा शिकवू शकता.